तिसरा प्रसंग, मुलांच्या निर्णयांवर किंवा चुकांवर बोलताना. मुलं जेव्हा काही चुकीचं करतात तेव्हा आपण लगेच मी तुला आधीच सांगितलं होतं, माझं ऐकलं असतंच तर असं झालं नसतं, असा टोमणा मारतो. त्याला ते लेक्चर वाटतं. त्याच्याऐवजी जे झालं ते ठीक आहे, चुका कुणाकडूनही होतात, आता ह्यातून बाहेर कसं पडायचं आणि पुढच्या वेळी काय काळजी घ्यायची ह्याच्यावर आपण विचार करूया. तुला माझी काही मदत हवी असेल तर मी आहेच, असं म्हटल्यावर त्यांना आधार वाटतो आणि ते तुमच्यापासून गोष्टी किंवा चुका लपवत नाहीत. चौथा प्रसंग, त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावताना. मुलं तासनतास फोनवर असतात किंवा कुणाशी तरी बोलत असतात तेव्हा आपल्याला भीती वाटते. कुणाशी बोलतोयस, काय चाललंय फोनमध्ये, असे प्रश्न विचारले की ते अजून लांब जातात. त्याच्याऐवजी संवादाची सुरुवात अशी करून बघा की आजकाल तू खूपच बिझी असतोस असं वाटतंय, काही अडचण किंवा टेन्शन असेल तर मला सांग, मला तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप करायचा नाहीये पण तुझी काळजी वाटते म्हणून विचारतीये. जेव्हा आपण हस्तक्षेप नाही असं स्पष्ट करतो तेव्हा मुलं हळूहळू मोकळी व्हायला लागतात. पाचवा प्रसंग, जेव्हा ते आपल्याला कमी लेखतात किंवा तुला काय कळतंय असं म्हणतात. हे सगळ्यात जास्त दुखावणारं असतं. अशा वेळी रडत बसण्यापेक्षा त्यांना जाणीव करून द्या, कदाचित आजच्या टेक्नॉलॉजीबद्दल किंवा तुझ्या जगाबद्दल मला तुझ्या इतकी माहिती नसेल, पण आयुष्याचा अनुभव माझ्याकडे थोडा जास्त आहे. तू माझं मत ऐकलं नाहीस तरी चालेल, पण मला कमी लेखणं चुकीचं आहे. आपण दोघांनीही एकमेकांच्या ज्ञानाचा आदर केला पाहिजे. ही उदाहरणं बघायला गेली तर छोटी आहेत, पण ह्याच्यामुळे समोरच्या मुलाला हे समजतं की आपली आई कमकुवत नाहीये, ती समजूतदार आहे. आणि समजूतदार माणसाचा अनादर करणं कोणालाही कठीण जातं. आई म्हणून मुलांना शांत करण्याआधी आपल्याला स्वतःला शांत करणं शिकावं लागतं. कारण आपण शांत नसलो तर समोरच्याची चिडचिड आपल्याला अजून जास्त विचलित करते.